बदलापूरच्या श्री बीच प्रकरणामध्ये मोठी अपडेट येत आहे, कारण की आपण जर बघितलं उल्हासनगरमध्ये एका सोनोग्राफी सेंटर चालवणारी सोनल गरेवाल हिला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर हे सोनोग्राफी सेंटर आता सील करण्यात आले। मी त्याच सोनोग्राफी मध्ये आहे उल्हासनगरच्या। या सोनोग्राफी मध्ये सोनल गरेवाल ही ह्या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर चालवत होती। कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण ह्या ठिकाणी त्या सोनलला नव्हतं, तरी या ठिकाणी सोनोग्राफी ती करत होती आणि ज्या महिला आहेत त्यांचं ह्या ठिकाणी सोनोग्राफी केल्यानंतर 30 सेकंदचा व्हिडिओ ती काढला जात होता आणि तो जी टोळी आहे श्री बीच प्रकरणामध्ये त्या टोळीला हे व्हिडिओ पाठवण्यात येत होते। मात्र उल्हासनगरच्या आरोग्य अधिकारी यांनी 23 तारीखला या ठिकाणी पाहणी केली आणि अनेक गोष्टी समोर आल्यानंतर ह्या गोष्टीची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी या ठिकाणी येऊन हे जे सोनोग्राफी सेंटर आहे ते आता सील करण्यात आले आहेत। मात्र या श्री बीच प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आले। जळगाव, नाशिक आणि उल्हासनगर, ठाणा असेल हे या ठिकाणी या सगळ्या आरोपींना आता 7 आरोपींना अटक करण्यात आले। मोठं रॅकेट म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत 7 आरोपी या ठिकाणी अटक करण्यात आले आणि उल्हासनगरचा केंद्रबिंदू ठरतंय का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे, कारण की अनेक आरोपी जे आहेत ते उल्हासनगर मधले आहेत। मात्र या ठिकाणी जी सोनल गरेवाल आहे तिला कुठलाही अभ्यास, कुठलंही प्रशिक्षण नसताना देखील ती सोनोग्राफी सेंटर हे चालवत होती आणि धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी जे महिला सोनोग्राफी सेंटर मध्ये येत होते त्यांचे 30 सेकंदचे व्हिडिओ काढले जात होते आणि ती श्री बीच प्रकरणामध्ये जे टोळी आहे जी टोळींना त्या ठिकाणी पाठवण्यात येत होते आणि त्यानंतर जे मोठे धक्के या ठिकाणी समोर येत आहेत। मात्र आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आले। अनेकांना पोलीस कस्टडी दिली आहे, तर काहींना न्यायालयीन कोठडी दिली आहेत। मात्र याचं केंद्रबिंदू आता उल्हासनगर ठरतंय का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। त्याप्रमाणे संदीप सह मयुराज जाधव, TV9 मराठी, उल्हासनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।